सकाळी गेले मार्केटात. आज मतमोजणी होती. म्हटलं आधी मतमोजणीक जाऊया. गेलोय तर थंय सुरुवात नाही होती. मग मार्केटात गेलं. विजयदुर्गवाली भाभी बसलेली. तिच्याकडसून एक कर्ली घेतले सप्पाटी. ताजी फडफडीत होती. मस्त कटिंग करून दिल्या. आणलंय, स्वच्छ धुतलंय. त्याका मीठ लावलं, आगळ, आला लसूण पेस्ट, हळद आणि लाल तिखट. ताजो फडफडीत मासो असलो की आला लसूण होयाच असा नाही, पण लावलास तर एक भारी चव येतं. होई तर लावायची, नाही लावलास तरी चालतं. अर्धो तास ठेवून दिले. त्याच्यानंतर तांदळाचा पीठ आणि रवो दोन्ही मिक्स केलं. रव्यानं भाजलास ना की पटकन ते करापतात आणि तांदळाचा पीठ आणि रवो लावलास की कोटीन मस्त धरान रावतं. त्याच्यानंतर एक लोखंडी तवो तेल घालून तापत ठेवले. तेल अगोदर घालून तापत ठेवलास ना की मग नंतर मासो लावायचो, नाही तर पटकन तव्याक चिकाटतं आणि असो तळून खाशात की चुरचुरीत होतं. तवा फ्राय एकदम भारी लागतं. मी कर्लेची आमटी पण केलं, वडकाची, शेपटी आणि टकलेची, आणि अर्धी कर्ली तळ चुरचुरीत. अशी कर्ली आणा, चुरचुरीत तळा, खावा. आवडतली तुमका आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब.